हाय गाईज, तर कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे. आपण निघालो एक गावाला. तर आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आज उजळला आहे. त्याला निघालो आहे गावाला. रत्नागिरीला जातो आहे गणपतीसाठी खास. आपल्याला डीजेची ऑर्डर आहे, त्याच्यासाठी खास जातो आहे आणि याच दिवसाची वाट बघत होतो लवकरच. तर आज हा दिवस लवकर आपल्यासमोर आला आहे. आपला आजचा ट्रेनमधला प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी बसलो आहे, ठाण्याला बसलो आहे, रिटर्न मारतो आहे. तर ठाण्यावर रिटर्न मारतो. त्याच्यानंतर आपल्याला एक खास आपला मित्र भेटला आहे, म्हणजे आपला सर्वात पहिलीपासून ते आजपर्यंत आपल्यासोबत आहे. तो हा बघा, सागर कडवलेचं नाव आहे. हे असं काही ते दाखवू नको रे, तसं आम्ही काही करत नाही. चला आज आपण चाललो आहे गावाला. भाई तुम्हाला दाखवत आजचा ब्लॉग एक नंबर असणार आहे. गावाला गेल्या गेल्या तुम्हाला एक आपल्याकडे एक मस्त की तुम्ही पण बघून खुश होईल असं आपल्याकडे काहीतरी आहे गावाला. तुम्हाला सगळं गेल्यावर दाखवतो. आपलं माझं गाव पण दाखवतो आणि आता तुम्हाला गावचे सगळे व्हिडिओ भेटणार आहेत. चला जाऊया गावाला. तर मित्रांनो, आनंद एवढा झाला की तुम्हाला सांगू शकत नाही. लय भारी वाटते आज गावाला निघालो. तर हे बघा गावाला निघालो. गोदा बिस्तारा बघा आपल्या, 2 बॅग आहेत आपल्या. त्यानंतर हे बघा इकडं अजून एक आहे बॅग. एवढं सामान घेऊन निघालं, पण आज लय बरं वाटतं. या गावाला जातोय. तुम्हाला माझा निवा गाव सगळा ब्लॉग तुम्हाला दाखवला गेल्यावर. बस तुम्हाला फक्त अपलोड जरा उशीर होईल, कारण आपल्या तिकडं नेटचे वगैरे प्रॉब्लेम आहेत. पण तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करणार. जे कोकणात जे खरं म्हणजे जे कोकण आपलं म्हणतात ना नावात दिलं आहे, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्या इथं शक्तिदुरे वगैरे आहेत, ते पण तुम्हाला दाखवणार, सगळं दाखवणार आहे. नक्कीच बघा तुम्ही. आणि आजचा ब्लॉग आपला चालू करूया आपण इथं. हे बघा त्याच्या पुढे LED घेतलेत. डीजेची ऑर्डर घेतल्यामुळे ते LED 2 घेतलेत. गर्दी तर काहीच नाही, गर्दी काहीच नाही. सगळी ट्रेन खाली आहे आता. म्हणजे दादरला भरेल ना, दादर आणि CSTला विचारू नका. खाली बसलो की खाली तिथं पाय वगैरे माणसं तिथं बसायला येतात, त्यामुळे खाली नाही बसलो, वरती चालू आहे. आणि जेव्हा मी गावी जातो, जेव्हा मुंबईला येतो, त्या टायमिंगला मला वरतीच बसायला भेटतं. खाली अजूनपर्यंत कधीच नाही बसलो आहे. खाली बसलो तर खाली आपला पाय ठेवायचा असतं, तिथं बसायला भेटतं. तर आज लय बरं वाटतं. तुम्हाला काय सांगू, जे आमची जी आनंद आहे ना माझा, मला नाही सांगू शकत. एवढा आनंद झाला गावी जातो आहे. चला बघूया आपण कसं काय गावचा आपलं प्रवास कसा होतो आहे ट्रेनमधला. त्याच्या पुढे तर अजून बेकार प्रवास होणार आहे. तिथून ही सकाळी ट्रेन किती वाजता जाते काय माहिती नाही. त्याच्यानंतर तिकडं बस नाही. पावसाचं वगैरे काय कसं आहे काय माहिती नाही. मला दाखवता आजचा ब्लॉग लय भारी मजा येणार आहे. आणि एवढा आनंद झाला आहे ना गावी जातो, विचार नाही. ट्रेन पूर्ण खाली आहे, पूर्ण ट्रेन खाली आहे बघा. आणि बिझी माणसं, मोबाईलमधले बिझी माणसं आहेत, मोबाईलमध्ये बिझी आहेत. हे बघा, आम्हाला वाटलं नव्हतं आज आम्हाला ट्रेनमध्ये चढा भेटाल, पण भेटलं आहे. आता बघूया पुढे कसं काय होतं आपल्यासोबत. हे बघा काय एवढी गर्दी नाही, लोक सगळी उतरणारीच आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि बसलो आहे आम्ही लय चुकीच्या ठिकाणी बसलो आहे, तर मग काही टेन्शन नाही. चला आपण बघूया आपला प्रवासचं. तर गाईच हे बघा, आता ट्रेन आले, CSTला आले. हे बघा गर्दी थोडीफार झाली, एवढी पण गर्दी नाही झाली. CSTला येऊन सुद्धा एवढी गर्दी नाही झाली. आणि त्यात आम्ही आहे म्हणजे कोकण कन्यामध्ये. तर आता तुम्हाला बघूया पण अजून ट्रेन किती भरते ते तुम्हाला दाखवतो. पण अजूनपर्यंत तरी काय भरलेली नाही. आणि बिझी माणसं जिथं बसलं आहे तिथपासून आहेत गेममध्ये, इकडे येतपर्यंत फोनमध्येच गुंतलं आहे. तर हे बघा आता सगळे येऊन विचारतात कोण आहे कोण आहे कोण आहे. आमच्या इथं ते रिकामी ते सगळ्यांना बोलतो या भाषा, आपल्याला काय करायचं. काही ट्रेनमध्ये गर्दी कमी आहे, मोठं आश्चर्य आहे. भेंडी जेव्हा येतो ना मी, दर टायमिंगला गर्दी असते कसं. ते पण ठाण्यावरून गर्दी असते. आज CSTला पण एवढी गर्दी नाही का. बॅक साईडला पण तुम्हाला दिसतंय आहे किती गर्दी आहे. गाडी भारी आहे. चायवाले पण चाय. आता आम्हाला वडापाव पाहिजे, वडापावला पण येतच नाही. भूक लागले, वडापाववाल्याची वाट बघतोय. जेवण बिवण मागवलं तर भेंडी ते जेवण काय कसं असतं काय माहिती नाही. आम्हाला येतात गोमट्यात.
बघूया आपण कसं आपला व्हिडिओ आजचा होणार आहे. तो व्हिडिओ बनायला मजाच येणार आहे. विचारू नका. त्याला आता बघूया आपण थोडे मग 5-10 मिनिटांनी बघूया किती गर्दी होते. गाईज बघा भांडणं झालेत आणि माणसं बघतात बघा कशी सगळे टोकऱ्या काढून बघतात. हा तर बघा हा डेंजर आहे. टोकऱ्या काढून बघताय सगळं. याची विचारायची झोपमोड झाले. झोपला होता विचारा. सगळ्यांची झोपमोड झाली. भांडणं झाली तर ट्रेनमध्ये फुल मज्जा. याची काय भांडणं संपून झालं तरी हा काय अजून उठत नाही. मज्जा घेत. तिथं भांडणं झाले काय नाही तुम्हाला दिसणार पण इकडं पुढे झालं काहीतरी पण तुम्हाला दिसणार नाही ते. आता विचाराची झोप उडून गेले. बघा म्हणतोय मी याला भांडणार आहे. झोप माझी मोड केला मी. हा बघा जवळलेला अर्धा तास झाला. इथं वरती टोकरा काढून बघतोय. मज्जा भाई मज्जा घेतात आहे. फुल भांडणं झालेल्याची. आता झोपून उठलोय फायनली. झोपून उठले आता आणि वाजलेत किती 4:30 वाजलेत. 6:30 वाजलेत आणि 6:30ला ट्रेन येते. कुठे रत्नागिरीला येते. आता ते आले संगमेश्वरला. गर्दी बघा किती आहे ट्रेनमध्ये विचारू नका. एवढी गर्दी होती. माणसं सगळी उतरली. सगळी चिपळूणला वगैरे उतरली माणसं. अजून काय माणसं काय अजून यायला सुरुवात झाली नाही बघा. एवढी काही गर्दी नाही. आज आम्ही आलोय तर गर्दी एवढी काही नव्हती. आपण आता उतरणार आहे. नंतर 7:30ला उतरू आपण. 7:30चा टाईम आहे. त्यानंतर बघा ही माणसं आपल्यासोबत टाईमपासला होते. कोण नाही करते. हे पण एक होतं टाईमपासला. निघाले आता निघाले सध्या तरी. दिवसभर टाईमपास झाला यांच्यासोबत. सगळे रात्रभर आता गेलेत निघालेत. तर मंडळीनं हा बघा आपल्या उक्षीतला आपल्याला येतं ना उक्षी म्हणून गाव लागतं. तर तिथला हा धबधबा आहे छोटासा. आपली ट्रेन थांबली होती तिथे. तर बोललो आपण दाखवूया काहीतरी शूटिंग करूया. इथली मस्त वाटतं इथं वातावरण आणि समोर पण एक नंबर आहे. म्हणजे सीन काहीतरी बघण्यासारखं इथे. तर बोललो दाखवूया काहीतरी. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायचं. आणि आता आपण पोहोचलो. आता उतरलो आपण ट्रेनमधून. हे बघा किती वाजले रे आता. 8:15 वाजलेत आणि 6ची ट्रेन आहे. आता उतरलेले कोकण कन्या ट्रेनमधून आपण आलो आहे आता. कारण गणपतीसाठी ट्रेन सोडलेत. त्यामुळं सगळ्या ट्रेन लेट. सगळ्याच ट्रेन लेट आहे. तर उतरलं आहे. आता बघूया आपण तिकडे जाऊन चहा वगैरे जरा पिऊया. दाखवतो कसं काय. हे बघा पिशवी याला सांभाळायला लावले. पिशवी दाखव रे. हे बघा पिशवी LED घेतलं त्याच्यात. तुम्हाला बोललो होतं ते काल. ते पण घेऊन आलो की ते 5 वाजता ते घेऊन आलो. तसंच 6-7 वाजता घरातून निघालो. बॅगा तशाच भरायच्या होत्या. तर आता आपण आले अचानक भयानक. भाई सगळे बोलत होते नको जाऊ गर्दी भेटल नको जाऊ गर्दी भेटल. पण सगळ्यांना बोललो नाही गर्दी भेटायचं. मी जाणार काही करून. आपला प्लॅन होता लवकरच जायचा.
पण आता काय हां अजून अजून थांबलो असतो की मग आलो नसतो मी गावी. काय गावी आहे ते मज्जा चुकूनच वेगळं आहे भाई. काय सगळे आलेत, सगळे मुंबईवरून आले. अरे आता कमी आहे तुम्हाला वाटेल. आणि हे बघा आमच्या इथं रत्नागिरी स्टेशनचं काम चालू आहे अशाच तऱ्हेने. काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आमचं. बघूया झालं तर काय माहिती नाही, स्वप्न बघूया. काम पूर्ण झाले याचं स्वप्न बघूया स्टेशनचं. अजून काय लवकर व्हायच नाही ते, त्याची गॅरंटी आहे. पण स्वप्न बघायला काय पैसे जात आहेत आपल्याला. चला हा ट्रेन आज भरपूर टाईम थांबली नाही तेव्हा जाते लगेच. तर आता आपण इथं काहीतरी खाऊ घेऊया. इथं म्हणजे इथं नाही रे, तुझ्या पुढे घेऊया काहीतरी खाऊ घेतला पाहिजे. मुंबईची साखर नाही तर म्हणतील भेंडी मुंबईवरून आले पण काय घेऊन नाही आले, तर काहीतरी खाऊ घेऊया. बघा ती डबे बाई, ह्या डब्यातनं आम्ही कधी फिरणार काय माहिती नाही आम्हाला. नाही आम्ही जेव्हा सक्सेस हां लाईफमध्ये जेव्हा आम्ही सक्सेस होतो तेव्हा आम्ही या डब्यातनं फिरणार 100%. आणि या डब्याचा पण तुम्हाला ब्लॉग दाखवेनच. वयाच्या 30व्या वर्षी. वयाच्या 30 हा लय जास्त झालं. वयाच्या 30 आताच 19 आहे चालू, म्हणजे अजून 10 वर्ष नको. एवढे 10 वर्ष नको, 5 वर्षात तुम्हाला हा डबा दिसेल आमच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आलो आहे, लय लांब उतरलेलं आहे आणि लय लांब जायचं आहे पुढं चालत. अजून 10 मिनटं पुढे जायचं आहे. तर आता जाऊया 10 मिनटं पुढे. अजून काय चालायला कंटाळा आला आहे. हे बघा हे आमचे पहिलीपासून सोबत आहे आणि आज झाले भेट. किती 7 नाही किती वर्षांनी झाली रे आपली भेट? आज जर 3 ते 4 वर्षांना आज झाली असेल भेट. भाव आला आहे मुंबईला त्यामुळे काय भेट झाली होती. टाइम स्पेंड बरोबर केलं. पण आता कसं, आता पूर्ण भाई म्हणजे जसं आम्ही पहिली ते 7वी वागलेलं पासून आम्ही सोबत. हां ते 1ली ते 7वी एकदम आम्ही जवळ होतो. मग त्याच्यानंतर असं म्हणजे तेव्हा पण जवळच होतो. हा इथं हे बघ इथं काहीतरी खाऊ घेत आहो. तर थांबा तुम्हाला दाखवतो सगळं काय खाऊ घेत होते. जरा वाईट तर थांबा. बघा खाऊचं दुकान आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा, पण मी नाही घेणार, तुम्ही स्वतःहून घ्या काय पाहिजे तर तुम्हाला. मी भिकारी झालो आहे आता. हे बघा काय पाहिजे, काय पाहिजे बघ दिसतंय तिथली एक पुडी घेऊन ते सगळे. एक पाहिजे असेल पुडी तुम्ही स्वतःहून घ्या, मी नाही घेणार आहे. थांबा जरा. तर मित्रांनो खाऊ घेतला आहे. खाऊला कायच नव्हतं, जो पाहिजे होता तो कायच नव्हता आपल्याला. घेतलेला आहे खाऊ, सगळं जो महाग करून टाकला नाही. मुंबईला घेतला असता तर बरं झालं असतं. असं दे चला. एक काय म्हणतात आशा असतं ना, तशी आशा आपल्याला पण की बाबा आपण पण न्यावं खाऊ. त्यामुळं घेतलं काहीतरी. कायच नाही ते दुकानं एवढी 3-4 आहेत पण त्याच्यात कुठंच कायच नाही. घेतलेलं आपण. तर चला आता जाऊया. आता ब्रिजवरून वरती चढायचं आपल्याला. आणि हे आमचे जो कधी रात्री 1 वाजता झोपला आहे तो सकाळी मला वाटतं सकाळी उठला आणि मध्ये उठत होता. मध्ये भांडणं होत होती ना तेव्हा उठत होता. मजा घेत होता त्या भांडणावर करतात त्यांची. तेव्हा फक्त मध्ये उठतो आणि डबल झोपतोय. शक्ती तुला डबल जंगली ते दणादण चालू होतं ना, त्यामुळं उठणं भाग आहे. उठत होता. डबल बारी होती शक्ती तुऱ्याची. मग ती नंतर झाली 4 वाजता संपली. पहिली किती वाजता 1 वाजता झाली ना, पहिली 1 वाजता चालू झाली ना. 4 वाजता एक झाली. हां 1 वाजता चालू झाली. मध्ये थांबली होती 4 नंतर 2:15 नंतर झाली. हां ते ती झाली 1:15 नंतर शांत झालेली. आणि मग नंतर डबल 2:15ला वाटतं डबल चालू झाली. अचानक चालू झाली. सगळे उठले, सगळे झोपलेले होते, सगळे धपाकांचे उठले. बघायला आली काय जण तर विचारू नका टोकऱ्या काढून बघत होते. ते हाय आपण व्हिडिओ काढलेले त्याची. हां ते सगळे तडफडून बघत होते. व्हिडिओ काढलेले आपण त्याची पण. लय मजा आली आजचा ट्रेनचा प्रवास करताना. आणि आपल्याला सगळे पोरं पण भेटले होते, लय भारी भेटली होती. म्हणजे असं काय सॅडमध्ये नाही झाला आजचा प्रवास. मस्त फुल एन्जॉयमध्ये गेलं. ते पण मस्त जोक वगैरे करत होते, लय भारी वाटलं.
आणि आता आपण चढलोय वरती ब्रिजवरती. हे माझं कोकणातलं रत्नागिरी. चला तर आता लिफ्टनं जाऊया. हे बघा लिफ्ट आहे, लिफ्टनं जाऊया. तर लिफ्टमध्ये आपण चढलोय आता. पाय दुखतात आहेत ना म्हणून लिफ्टनं जाऊया. तर हे बघा लिफ्टनं चढतोय. म्हातारं झालेलं आता म्हणून लिफ्टनं चढतोय. तर काहीच हे बघा, हे माझं रत्नागिरीतलं स्टेशन आहे. माझं रत्नागिरी स्टेशन आहे हे बघा. माणसं एवढी कोण नाही तिकडं, पण एक नंबर आहे बघा. नाद नाही करायचं, आपलं रत्नागिरी आहे. तर आता तुम्हाला बाहेर दाखवतो. आज गावाला आलेलं आहे, भारी वाटतं यार. आणि आलेला पाऊस पण आला आहे. आनंद आता जाताना आम्ही अक्षरशः रडत जाणार आहे. येताना आम्ही आनंदात येतो पण जाताना रडत रडायला लागला. पाऊस पण एवढा अकरमाशी की आल्याला येतो. आता आलेला आम्ही तसं लगेच पाऊस पण आला आहे. पण आम्ही ह्या पावसातनं जाणार नाही. ह्या पावसातनं आम्ही इथंच थांबणार. हे बघा एक नंबर करून टाकलं यार रत्नागिरी स्टेशन. म्हणजे बघूच वाटतं, रत्नागिरी पण स्टेशन एक नंबर आणि संगमेश्वर पण एक नंबर केलं आहे. मला लय भारी वाटतं. लांबून बघितलं ना तिकडून की लय भारी वाटतं. हे बघा हे सगळं एक नंबर भाई. डेंजर करून टाकलं आहे माझी रत्नागिरी. हे बघा. आणि रत्नागिरी ज्या नावाने ओळखली जाते ते हे बघा नाव, मँगो. आंब्याच्या उत्पन्नाने रत्नागिरी ओळखली जाते. कोकण माझं. आणि आपण आलो याच आपल्या कोकणात. आणि पाऊस पण आला आहे तसं, आपण आलो आहे तसं पाऊस पण आला आहे. आपलं स्वागत केलं आहे पावसाने. पण आम्ही काय या पावसात भिजायचं नाही, छत्री काढायचं नाही. आम्ही भिजलेलं तरी चालेल, आम्ही भिजलेलं तरी चालेल, पण छत्री नाही भिजवायची आहे. पाऊल टाकतं असं झालेलं आहे. तर गाईज आता आपण जाणार आहे बस स्टँडला जातो आहे. बस बघायला. तर काय माहिती बस कितीची आहे. सकाळी बस होती तेवढी माहिती आहे, पण आता कितीची आहे ती बस माहिती नाही. आता जी भेटेल तिच्यानं जायचं. घरी तिकडं कॉल करतायत कुठं आहेस. त्यांना कोण सांगाल इथं ट्रेन लेट झाले आहे, वैताग आला आहे. बघा एक नंबर माझी रत्नागिरी. मी ह्याच रत्नागिरीत मी जन्म घेतला आहे. नंतर जन्माचं मी सोनं करणार. ते जन्माचं मी सोनं करणार आणि तुम्हाला पण सगळे दाखवणार माझ्या रत्नागिरीत काय. जी लोक म्हणतात तुमच्या रत्नागिरीत काय, त्यांना दाखवायचा प्रयत्न करणार की माझ्या रत्नागिरीत काय ते. रत्नागिरीत भरपूर काय काय पण ते लोकांना कोणा माहिती नाही. म्हणजे मला पण एवढं माहिती नाही. चौपाची ते मी तुम्हाला दाखवणार. तर काय पाऊस आहे तरी आम्ही निघालोय. छत्री भिजली तरी झालं, पण आम्ही नाही काय म्हणतात, छत्री नाही भिजली तरी झालं. काय ते चुकतं बोलताय ना. सगळं पोटात काय नाही म्हणून काय सुधरत नाही का बोलायचं. आपण आता आठवलं मला काय बोलायचं ते. स्वतः भिजलो तरी झालं पण छत्रीला नाही भिजवायचं. कारण छत्री ठेवलेली आहे. सध्या सकाळच काय सुधरत नाही काय बोलायचं. पण असू दे. गाडी घ्यायची असेल तर बँक ऑफ सकाळच कर्ज मिळते. भूक लागली आहे, बेकार भूक लागले. कारण वेफरवरती आम्ही दिवस काढतोय तेच. वेफरवरती रात्र काढणं म्हणजे काही हे नाही. पण असू दे. चला आता आपण आलोय. पाऊस गेला होता बारीक बारीक. नाही ते सगळे विचारतायत कुठं जाणार आहे कुठं जाणार. थांब ना, माझ्या पाय लागतंय. गाड्या येतात आहेत बघा. ही माझी रत्नागिरी. हा नाही ते खाली जातोय. नको 30 रुपये दादा आमच्यासाठी. 10 रुपये पण आमच्यासाठी लय मोठे आहेत. 30 रुपये बोलतो, जास्त नाही बोलतात. 30 रुपये होते. 10 रुपये तर मोठं आहेत आमच्यासाठी. हां इथं आमच्याकडे 30 रुपये आमच्यासाठी चिंदी असते तर आम्ही ट्रॅव्हल्सनं आलेलं असतं. आम्हाला काय एवढं ह्याच्यात नाही यायची आहे. हे बघा बॅकग्राऊंड कसा वाटते माझ्या रत्नागिरीतला. आणि अजून तुम्ही एवढंच बघितलं, अजून दाखवायचं आहे तुम्हाला. ह्या 1 महिना तुम्हाला पूर्ण रत्नागिरी दाखवणार.
आणि डबल आपण मुंबईला राहायचं. मुंबईला मुंबईला ढिंका डबल जाणार आहे. इथं काय थाऱ्यासला ठेवणार नाही मला, ढकलून लावणार. चालू पड म्हणतील इथून मला. इकडे थांबलो की माहिती आहे घरात राहायचो नाही. हे बघ काय तर थांबा तुम्हाला दाखवतो काहीतरी. तेव्हा काय तर हे तुम्हाला खण आहे मला वाटतं. ही खण आहे खण. पाणी वा किती तिच्यात साठलंय. एक नंबर. अजून एवढीच खण आमच्या इथं पण आहे माहिती आहे सागर तुला. हां तसं असंच आमच्या इथं पण खणी आहेत. हे फक्त इथंच आहेत असं नाही, आमच्या इथं पण आहेत. पण आमच्या इथं किती पाणी साठलं आहे काय माहिती नाही. आपण जाऊया ते पण बघायला. तुम्हाला सगळं दाखवतो बोलू की सगळं दाखवणार. निव्यातलं सगळं दाखवणार, काय सोडणार नाही आता. कारण भाई आता आपण काय म्हणणार, काय नाही सांगू शकत तुम्हाला. काय सुधरतच नाही, काय सांगू तुम्हाला. भूक लागली बेकार. आता हा मला बोलला की रत्नागिरीला उतरून आपण चाय पिऊया. तुम्हाला आणलं नाही रेमटवत. सकाळी बाबा तोंडबिंड काय नाही धुतलं. हा म्हणतो मी काय तोंड धुतल्याशिवाय खायच नाही. त्याला म्हटलं तू काय नको खाऊ. आम्ही घेतलेलं बाबा, मी घेतलं ते खाऊ आता. बिना तोंड धुताच रेटवला. कुठे तोंडबिन रात्रभर काय पोटात नाही काय नाही. सकाळी उठून खाल्ला बाबा 4 वाजता. हे बघा कशी आहे माझी रत्नागिरी. एक नंबर ना. आणि ही आली आमची लाल परी. लाल परी आणि काही दिवसात ती लाल परी तुम्हाला नष्ट झालेली दिसेल. काही वर्षात. हां तेच, काही वर्षांनी तुम्हाला नष्ट झालेली दिसेल. लवकरच नष्ट होईल अशी वाटतं आम्हाला पण. आता बघू काय करते सरकार आहे शेवटी. काय करेल काही भरोसा नाही सरकारचा. तर आपल्या हातात काय नाही. पण लालपरी ती लालपरीच आहे. मी कुणालाही विचारा कोकणातला प्रवास लालपरीचा. आणि पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजच्या पोरांना विचारा, बाकी कुणाला नको. कॉलेजच्या पोरांना विचारा लालपरीचा प्रवास. कॉलेजची पोरं तुम्हाला सांगतील लालपरीचा प्रवास. एक नंबर. नाद नाही करायचं. हॉटेल पाहिजे नको. ही हॉटेल बिटेल आपल्याला लांब आहे आपल्याला. अजूनपर्यंत सगळे मुंबईचे ब्लॉग दाखवले. आता गावचे ब्लॉग दिसणार. आपल्या चॅनलचं नावच आहे कोकणी सुजल. आणि मी व्हिडिओ दाखवतो कुठले मुंबईचे तुम्हाला. पण असू दे, मुंबईला असं म्हणून तुम्हाला ते दाखवतो. जर गावी आलं तर गावचे दाखवणार, त्यात काय. हे बघा ही अशी आहे माझी रत्नागिरी. लाल ही बघा ही कुठली, ही लालपरी भलती झाली कुठली. ही बकवास आहे. लालपरी ही बकवास आहे. BS6 गाडी बकवास आहे सगळी गाडी. आमची लालपरी सीट लाल डबाच भारी. नाद नाही करायचा. आपल्या पांढरी परी भेटते की लाल परी. आता आम्हाला बघू कोणती परी भेटते. जी परी भेटेल तिच्यानं पहिलं घरी जाणार. कुठली परी असते ती कुठली पण परी असू दे. पापा की परी असू दे किंवा ती बघा कुठली तरी आहे परी. ती बघा अजून एक परी आली. पण ही काय आम्हाला भेटायची नाही. आमच्यापेक्षा पण नाही ती आम्हाला भेटावीच. तिच्या पाठी मला वाटतं कोणती तरी ट्रॅव्हल्स आहे. शिवशाहीसारखी वाटली. हे बघा थोडं राहू दे, तिला आपण दान करायचं. जा ते गाणं कोणतं आहे रे. हां आपण राहू दे. मी तुम्हाला काय म्हणतो, मी गाणं दुसरं सांगतो तुम्हाला. जा कबूतर जा. तसं आपण परीला म्हणूया. जा परी जा. आम्ही रिक्षाला आलं नेतील आपल्याला. थांबा काकानू नेशिव आम्हाला. रेमटवत येतात. सकाळी याला कपल दिसायला लागलेत. बाई मार चायसाठी आलोय बघा. चाय गरमागरम चाय. तर आलोय आपण आता चायसाठी. आणि आपल्याला भूक लागली बेकार. बघा चायसाठी आलोय. थांबा दाखवतो तुम्हाला. तर गाईचा बघा आपण इथं आलोय चहा पियाला. गुळाचा चहा आहे. पण आलो इथे चहा पियाला. बघा मस्त गुळाचा चाय. पियत नाही मी पण आता पिणार आहे. ह्या काल्या मुलं मला पिया लागणार आहे. आणि ही बघा माणसांपेक्षा ह्यांचीच गर्दी जास्त आहे. मुंबईला रिक्षांची गर्दी दाखवली आणि आता इथं गुरांची गर्दी जास्त आहे. ही हिरवी परी. लाल परी नाही, हिला लाल परी होती तिला हिरवी परी गेली. ही बघा BS6 गाडी. तर चला आता चाय घेऊया. चाय दाखवतो तुम्हाला. चायसाठी आम्ही बिस्किट पण आणलेलं आहे. हे बघा चाय. आणि बिस्किट अर्धा खाऊन झाला रात्री मोकळा. आणि आता थोडा आणलेला आहे. हे बघा
अर्धा रात्री खाल्ला नाही आणि आता अर्धा ठेवला नाही सकाळला. तर आधी पहिला खाऊया. हे बघा आधी पहिला खाऊया नंतर बाकीचं बघूया भूक लागले. तर आता चाय वगैरे पिऊन झालं. तर आलेलं ATMला तिथं समोर ATM होतं म्हणून आलेलं ATMला पैसे संपले आहेत. कॅश संपले म्हणून आता आलं ATMला. हे बघा ATM SBIचं ATM आहे इथं. आलो ATMला. आता बघू कॅश किती काढतायत कॅशियर आमचे. हे बघा या आतमध्ये त्या आतमध्ये घे. हे देख भाई ATM है ATM है ATM ATM ATM. पैसा निकल का साधन आहे. वाचलंय इथं वाचलंय सुंदर येतोय. वाचलंय सुंदर येतोय. मी बाहेरच थांबतो. वाचलंय आतमध्ये चांगला येतोय. आतमध्ये नको जाऊया आपण. पैसे आले की सांग. काय पैसे आले की सांग. वास एवढा स्वच्छ येतोय ना लय भारी आहे. वास घेऊसा वाटतं. नाक स्वच्छ होईल वास घेऊन. एवढा वास चांगला. बाहेर आलोय आपण. हे बघा आपल्याला तिथं जायचं आहे. तुम्हाला काय दिसत नसेल पण आता दिसलं. मला माहिती आहे मगाशी काय दिसत नव्हतं. हलतं काय यार. हे बघा इथं स्टँड आहे यार रेल्वे स्टँड. इथं जायचं आपल्याला आता. तर गाईज ATMमध्ये आलो आहे पण ATMमध्ये जे स्क्रीन आहे ते भंगलेलं आहे अशाच तऱ्हेने. आणि 2000 आम्ही काढलेले आहेत. सगळं भंगलं आहे ATM. हे बघा ये ले पैसा दो भाई भाई चल पैसा दो. अरे पैसा दो. दे तर पैसे दे 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 दे. अरे दे नाही बाबा. दे चल दे. हां दे. या आले 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 आले. ये बघा ये बघा. ये भैया आ गया. पैसा आ गया. पैसा ये देख भाई का पैसा. भाई के बहुत पैसे है मांगना मत कभी. ये देख भाई का पैसा. भाई का पैसा. अरे तुम्हाला दिसतोय का. दिसताय. आता लवकर काढायची गरज नाही. गावाला बस आहे तेवढे. तर गाईचे बघा बैलांचं कसं रस्त्यावर सगळ्या गाड्या अडवत आहेत बैल. हे बघा रत्नागिरीत बघितलं तर तुम्हाला हेच जास्त दिसेल. रस्त्यावर बसलेले असतात आणि याच्यामुळेच. आता मेट्रो येते. हां हे बघा रत्नागिरीत मेट्रोचं तिकीट काढलेलं आहे. आता मेट्रो येईल आमची. कालचं जायला मेट्रो आमची लाल कलरची आहे पण ते आपटत नाही. ते मेट्रो एकदम स्मूथ जाते पण आमची मेट्रो डेंजर आहे. ती नाचवत नाही ते सगळ्यांना. मला नाद नाही करत आमच्या मेट्रोचा. या बैलांमुळे तसं ट्रॅफिक वगैरे होतं. अपघात वगैरे यांच्यामुळं होतात. असे रस्त्यावर कुठं पण येण्यासारखे उंटरत असतात. तुमच्यासारखे यांना जागा नाही तशी कुठं पण असतात. हे बघा गेल्या टायमिंगला तर तिथं स्टॉप होता आणि आता इकडं स्टॉप आला आहे. ते त्यांना बोलते सागरला की स्टॉप इकडं कसं का. हे बघा स्टॉप. गेल्या टायमिंगला तिकडे पाठी होता आता इकडे घेतला नाही आहे. काय माहिती काय झालं. रस्त्याची पण कामं चालू आहेत. तर गाईज आपली बस आलेली आहे आणि या बसनं आपण जाणार. बस तिकडं कुठं नेतात काय समजत नाही. या बसनं आपण जाणार आहे. खटारा बस आले गुल्ली तरी इचन जाऊया आपण. चला आतमध्ये घुसल्यावर दाखवतो. चलो बाय बाय. मंडळी ना आपण आता बसलेलं आहे बसमध्ये. आपल्याला आम्हाला डबल नेतात मुंबईला वाटतं. हे बघा बसलेलं आहे आता बसमध्ये एकदम लास्टला बसलेलं आहे. आमचा खुलखुला तर बेकार होणार आहे. आणि ह्याला ओळखता का तुम्ही. ह्याला काय म्हणतात सांगा मला कमेंट करून सांगा. म्हातारीचे केस याला नाही म्हणत. ह्याला काय ते म्हणतात मी विसरलो आता पण मला कमेंट करून सांगा याला काय म्हणतात तर. आणि आम्हाला डबल रेल्वे स्टेशनला नेतात आहेत. काय माहिती काय आमचं वाटतं तिकीट राहिले तिकडे. पैसे राहिले तिकिटाचे द्यायचे म्हणून तिकडे नेत आहेत. असं डबल एकदा फिरून यायला भेटेल तरी त्या काय म्हणतात त्या गाण्यानं फिरून यायला भेटेल आपल्याला. तर आपण त्याला चाललो आहे आता बसमधून. बसचा प्रवास बसमध्ये कोण माणसं नाहीत. बस एकदा गेली खाली भावनदीवर की माणसं बघा फक्त तुम्ही. आज संडे आहे त्यामुळे काही एवढी काही गर्दी नसणार आहे. कॉलेज वगैरे आज कोण कोरोना आहेत मला टेन्शन नाही. आणि हाच दिवस आम्ही पकडून येतो गावी. कॉलेजची पोरं असली की घंटा आम्हाला उतरायला काही देत नाही कुठे निळे बिळ्यात.
एक आश्रमशाला आणि डायरेक्ट देवरू. हे बघा मला मग अशी दाखवलं असेल. आपण आलोय तर रत्नागिरी स्टेशनला. मला काय दिसतं तेवढं बघा, जास्त काय बघायचा प्रयत्न करू नका. दिसतंय त्याच्यावर समाधान मानून घ्या. रत्नागिरी नाव दिसलं का? रत्नागिरी रेल्वे स्टेशन. 120 दिले. 120. हां या बाकीचे कुठे आहेत? देतात आहेत यार. पैसे राहिलेत घ्यायचे, पैसे घ्यायचे आठवण झाली पाहिजे बाबा. कोड दिला पुढे ढकल ना. ठीक पाठी गेले तो अरे नाही पुढे ढकल ना तो. ठेव बघा पाच सगळ्यात तुम्हाला दिसतं तर काचा लय स्वच्छ आहे, त्यामुळे काय दिसायचं नाही. काका कुठे काका कुठे दिसतात येते. हे बघा कंडक्टर नाही दिसायचं आहेत. इथंच गाडी होती बस आपण तिकडे गेले. एवढं मेहनतीनं आम्ही गेलो त्या पावसात भिजत. गाडी आमची इथं येते. कंडक्टर गाडी आमची फिरली इथं स्टेशनला आणि आम्ही आता असंच तरी आम्ही निघालोय परत. डायरेक्ट आता जायचं निव्या फिरायचं जरा निव्यात जायचं. आता झोपा काढायच्या गेल्या तिकीट दाखवायचं राहिलं तुम्हाला. हे तिकीट बघा, हे माझ्या लालपरीचं तिकीट. काय दिसत नाही मला माहिती आहे, तुम्हाला दाखवतो तुम्हाला थांबा. ते बघा हे माझ्या लालपरीचं तिकीट नाही सर, हे माझं मेट्रोचं तिकीट. मेट्रो माझी उडत नाही, ते 102 रुपये झालेत. मेट्रो माझी डेंजर आहे. ही बघा एवढी माणसं आहेत. तिकीटा बॅगेत टाका, तिकीटा बॅगेत टाका. तर आता आपण पोचलोय भाव नदीवरती आणि तुम्हाला भाव नदी दाखवतो आमची. ही आहे आमची भाव नदी आणि हिला पाणी बघा. पूल झाला 5 वर्ष बांधतायचं. हा नवीन पूल बांधतात कारण या वरती ब्रिजवरपर्यंत पाणी येतं. तर पाणी कमी आहे, आठवडाभर पाऊस नाही पडला म्हणून पाणी कमी आहे. पण वरती या बघा या रोडला पाणी टेकतं वरती, एवढं पाणी असतं त्याला बांधायचं आणि कधी सुकत नाही. एनी टाईम पाणी कंटिन्यू पाणी असतं. याचं काही टेन्शन नाही. हे बघा आणि तो तिकडे समोर तुम्हाला जे दिसतंय ना ते संगमेश्वरला रोड जातो. तुम्हाला बोललो होतो ना, तो संगमेश्वरला रोड जातो. हा बघा हा रोड संगमेश्वरला जातो आणि मी तुम्हाला खिडकीतनं दाखवतो त्यामुळे काही तुम्हाला जास्त दिसायचं नाही. आणि हा आमचा देवरुख मार्गे रत्नागिरी नाही काय पांगरी मार्गे रत्नागिरी. देवरुख मार्ग काय ते चुकतं आहे थांबा. पांगरी मार्गे रत्नागिरी पांगरी मार्गे देवरुख उलटं काय उलटा सांगतो तुम्हाला. देवरुखला होता हा रोड. हा दे काय दिसायचं नाही, ऊन पडला. काही हे बघा आमचं निव साफसफाई चालू आहे रस्त्याची. हे बघा सगळे साफसफाई करतायत आणि आम्हाला ह्या पोरग्याच्या पप्पाची गाडी घेतली. विचारलं गाडी पाहिजे काय, बोललो गाडी द्या. कधी चालता येत नाही ना आम्हाला म्हणून आम्ही गाडी घेतलेली आता इथून. बघा रस्ता साफसफाईचं काम चालू आहे त्यामुळे हे सगळं साफसफाई करत आहे. हे गाडी 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 चालता कधी येत नाही म्हणून आता गाडी. हे काय तेव्हा काय करतो बंटी बघा मधली वाडी आमची आणि आमच्या मधल्या वाडी तर हे बघा. आणि इथून आमची शिंदेवाडी हा सरळ जाणार आणि मी इकडे जाणार आतमध्ये.
हे बघा इकडे आतमध्ये माझी वाडी आहे, मौदावाडी तक्षशिला नगर. आता हे पण साफसफाई करतील दसऱ्याला, आता नाही करणार. हाऊ इथं अचानक गाड्या येतात. हाऊ हे बघा आमचा पर्याय दाखवतो तुम्हाला. पर्याय दाखवतो. पर्याला पाणी बेकार आहे. बघा पर्याय, हा बघा पर्याय. हा पर्याय आमचा. पाणी बघा किती आहे, छोटासा आहे, पाणी जातो. छोटाच आहे मग पाणी भरपूर आहे. हे आमचा रोड, इथून गाडी चालू नाही मजा येतात. ते बघा पप्पा तिकडं, दाखवत बैलांना घेऊन आलेत. दाखवत होते, दिसले की नाही तुम्हाला काय माहिती नाही काका. अलुगेरे काय वरती पांड्याच्या इथे थांबा. बघा गाडीत आपण आलोय आपले इथे, आणि हे आपलं विहार आहे. हे विहार बघा, ते बघा ते घर आहे आपलं तिकडे. थांबा इथे 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 इथे. पण बरी आहेस तर गाई इथे बघा आपलं घर. हाय बरी आहेस. चलो हे बघा, हे आपल्याला सोडायला आले होते. पण बरी आहेस ना. वाडी आमची, हे विहार आहे. जावा आता घरात, भूक लागले, बेकार भूक लागले. तर काहीच आपण आता आलोय आपल्या घराकडे. हे बघा हे आपलं इथे घर आहे. बघूया घरी कोण आहे. अबे घरी कोणच नाही. पहिले ती माझी कबूतर बघूया. तुम्हाला कबूतर दाखवतो माझी. बाकीचं काय गेलं तेल लावत. कबूतर माझी बघूया, ढाकून ठेवला नाही, उघडलं नाही. एक दाखवतो तुम्हाला आठवून. हे बघा कसं आहे आपल्याकडं. अजून एक आहे. सगळ्या याच्यात कबूतर आहे. हे बघा. तर चला आता आपण पोचलोय घरी, पण घरी कोणच नाही. घराला कुलूप आहे. घरी येऊन काय फायदा नाही. खाली पप्पा तिथं दिसले, मम्मी कुठे गेली काय माहिती नाही. हे बघा हे आमचं घर. हे बघा. तर काहीच आपण आता पोचलोय घरी, आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. कारण आता आपण जरा फ्रेश वगैरे होऊ, त्याच्यानंतर काय कधी व्हिडिओ वगैरे काय करा भेटणार नाही. कारण रात्रभर वगैरे झोपलोय नाही, तर झोपायचं मस्त काय द्यायची आणून. आणि हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा. मुंबई ते आपल्या कोकणातला प्रवास आपला आज तुम्हाला दाखवला आहे, आणि ते पण ट्रेनमधून दाखवायचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तो सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि कोकणी सुजल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चलो बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला सगळे कोकणातलेच भेटणार, आणि आमच्या निव्यातले भेटणार. बस चला बाय बाय, भेटू.